या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्वाचं असतं. ते नियोजन, कॉमन सेन्स, परीक्षेची तयारी, म्हणजे हे UPSC साठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या. कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता. मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या 786 असेल तर 786 झाली. जगाच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो. डायरी, प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात, कारण मी इतिहासात माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं नेहमी, जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो. मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ. 5 महाराष्ट्र बटालियन NCC सर्टिफिकेट मी केलेलं आहे. शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला CSR घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या, इलोकेशन कॉम्पिटिशन. मग त्यात मी पार्टिसिपेशन केलं. इंग्लिश आणि हिंदीच, NCC असल्यामुळे 2च ऑप्शन होते. हिंदी काय जमायचं नाही, इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काय कळायचं नाही. एक CSRचं